एक दिग्दर्शक म्हणून मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. शिवरायांचे चित्रपट जेव्हा तू घेऊन आला त्याच वेळी बॉलिवूडमध्ये तानाजी हा चित्रपट आला. आता तू शिवरायांचा छावा हा चित्रपट घेऊन येतोय, पण तू चर्चा ऐकली असशील की हिंदीमध्येही विकी कौशल ही यावरतीच चित्रपट घेऊन येतोय. एकंदरीतच आपले मराठी शूरवीर यांच्याविषयी चित्रपट बनवत आहेत, बॉलिवूडमध्ये बनवले जात आहेत, तुझ्या माध्यमातून अनेक तरुणांच्या समोर चित्रपट येत आहेत. एकीकडे जे आपले शूरवीर आहेत त्यांच्यावरती चित्रपट बनवणं एक मार्केट झालेलं असं वाटतंय का तुला? कुठेतरी याचं उत्तर होकारार्थी येऊ शकतं. फक्त मला इतर कोणाबाबतीत बोलायला आवडणार नाही, कारण तो माझा स्वभाव नाही. माझ्या कलाकृती जे बोलायचं ते बोलतात, त्याच्यानंतर तुम्ही जे बोलायचं ते बोलता आणि प्रेक्षक जे बोलायचं ते बोलतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की ठीक आहे, हरकत नाही जर एकाच्या जागी 10 दिग्दर्शक छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शंभूराजांचा, मराठ्यांचा, संतांचा असा कोणाचाही इतिहास सांगत असतील तर ती चांगली गोष्ट आहे चित्रपटाच्या माध्यमातून. कारण आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली जी धरोहर आहे ज्याच्यावरती आपलं अस्तित्व टिकून आहे, आपली ओळख टिकून आहे, ही नवीन पिढीला सांगायची वेळ आता आलेली आहे. त्यासाठी कुठलंही माध्यम हे योग्य आहे आणि त्याला एकटा दिग्पाल लांजेकर पुरेसा पडणार नाही, हे पहिल्या सिनेमापासून मी बोलतो आहे. हे काही मी आज मार्केटिंगसाठी किंवा गोडगोड बोलायचं म्हणून नाही बोलत आहे. माझ्या प्रत्येक सिनेमाच्या वेळी, प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी हे सांगितलं आहे की माझ्यासारखे अनेक दिग्पाल तयार व्हावेत आणि त्यांनी छत्रपतींचा, मराठ्यांचा, वीरांचा, भारतीय वीरांचा, संतांचा हा इतिहास उलगडून सांगितला पाहिजे. आणि चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे, ते पटकन व्हिज्युअली तुमच्या लक्षात राहतात, त्याच्यातले रेफरन्सेस. तर अनेक मला आता UPSCची मुलं भेटतात, ते म्हणतात की आम्ही ह्या 5 चॅप्टरचा जर अभ्यास करायचा असेल शिवाजी महाराजांचा तर तुमचे चित्रपट पाहून मोकळे होतो. त्या जबाबदारीने, त्या बारकाईने आणि इतिहासाची मोडतोड न करता आपण जर सिनेमे बनवले तर स्वागत आहे अशा हजारो दिग्दर्शकांचं की ज्यांनी हिंदी, मराठी, तमिळ सर्व भाषांमध्ये आमच्या मराठ्यांचा इतिहास मोठ्या गौरवाने, अभिमानाने सादर करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.